नमस्कार मित्रांनो, ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या, धडाकेबाज निर्णय, काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत। सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी ओनली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर पहिली मोठी बातमी बघा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या दिवाळीत मोठं गिफ्ट मिळालं आहे। त्यासाठी आनंद वार्ता येऊन धडकली आहे। केंद्र सरकारने 80 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुकंप भत्ता रुपये अतिरिक्त पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे। 80 वर्षाच्या निवृत्तीवेतनधारकांना त्याचे मूळ पेन्शन अनुकंप भत्ता या योजनेनुसार 20% अतिरिक्त रक्कम मिळेल। अतिरिक्त रकमेची टक्केवारी वयानुसार वाढणार आहे। 85 ते 90 वर्षादरम्यान पेन्शनची रक्कम 30% तर 90 ते 95 वर्षादरम्यान ही रक्कम 40% वाढेल। तर 100 वर्ष आणि त्यापुढेही ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनात 100% पेन्शन मिळेल। आता ही योजना 70व्या वर्षापासून लागू करण्याची मागणी पण जोर धरत आहे, त्यावर अजून निर्णय झालेला नाही। त्यानंतर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरीब गरजूंना रेशन धान्य पुरवठा केला जातो। या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे। या योजनेतील बनावट लाभार्थीचा शोध ई-केवायसीतून लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे। ई-केवायसी न केलेल्याचे रेशन धान्य तसेच रेशन कार्ड 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे। त्यानंतर बघा, विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठी बातमी हाती आली आहे। राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। शासनाच्या निर्णयानुसार राज्यात 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी असणार आहे। यासाठी मतदानासाठी ड्युटी देण्याबाबत सरकारने परिपत्रक जाहीर केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत। सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे। त्यामुळे राज्यात राजकीय पक्ष घडामोडींना वेग आला आहे। या दरम्यान महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्र शासनाने 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे। त्यानंतर बघा, उत्तर प्रदेश सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना 24 तास मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे। उत्तर प्रदेश सरकारच्या या नव्या घोषणेमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी संध्याकाळी जिल्हा दंडाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे। त्यानंतर बघा, दिवाळीत आपल्या व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उद्योजकांना मोदी सरकारने मोठी भेट दिली आहे। आता त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत पूर्वीपेक्षा दुप्पट कर्ज मिळू शकणार आहे। प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा सध्याच्या 10 लाख रुपयावरून 20 लाख रुपये करण्यात आली आहे। या निर्णयाबाबत सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे। त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आर्थिक संकटात असलेल्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा देण्यासाठी सरकारने महामंडळाला 350 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे। यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यानंतर बघा, अंगणवाडीतील बालकांना वर्षातील 300 दिवस पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2 टप्प्यात दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर बुधवारी हा निर्णय शासनाने मागे घेतला। आता अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना 27 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत 7 दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे। शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ 2 तासांनी वाढवली आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना कोणतेही बंद पडू शकणार नाही। लाडक्या बहिणीचे पैसे वाढत जाणार। आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरचा हप्ता मिळणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे। एकीकडे ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे। त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या PIB फॅक्ट चेकने व्हायरल दाव्याचे सत्य उघड केले आहे। रजा टेक्नॉलॉजी टिप्स नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ थंबनेलमध्ये दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार वन फॅमिली वन जॉब स्कीम अंतर्गत प्रत्येक कुटुंबांना एका सदस्याला नोकरी देणार आहे। हा दावा खोटा आहे। म्हणजेच केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही ज्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाते असे बनावट थंबनेल यूट्यूबवर टाकून वीज वाढवण्याचा हा मार्ग असल्याचे मानले जात आहे। राजा टेक्नॉलॉजी टिप्स चॅनलने केलेल्या नोकरीचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे।
यूट्यूबवरील राजा टेक्नॉलॉजी टिप्स नावाच्या चॅनलचा एक व्हिडिओचाही थंबनेल आहे. या चॅनलचे जवळपास 40,000 फॉलोअर्स आहेत. प्रत्येक कुटुंबातील एक सदस्याला केंद्र सरकार नोकरी देणार असल्याचा दावा करण्यात आला. निरक्षरांना 25,000, 5वी उत्तीर्णांना 30,000, 8वीसाठी 35,000, 10वीसाठी 40,000 आणि पदवीधरांना 80,000 रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अवघ्या 2 मिनिटात अर्ज कसा भरायचा हे देखील व्हायरल पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. या पोस्टला पंतप्रधान मोदींचा फोटोही लावण्यात आला आहे.